स्तोत्र संहितेचे पुस्तक 103 अध्याय वचन 17। परंतु परमेश्वरी दया त्यांच्या भय धरणाऱ्यावर युगान युग असतो आणि त्यांचे न्यायपणाचे अनुभव त्यांचा पुत्रनही घडतो। देवाचे भय धरल्याने त्यांच्यावर देवाची दया ही असतो आणि त्यांच्या लेकरावर आणि त्यांच्या लेकरावर देखील देवाची दयाही असतो। आजकाल लोक जीवनामध्ये देवाचा भय कमी आणि जगाचा भय जास्त आहे। बिनधास्त ते पाप करायलेत, बिनधास्त ते मनमानी करायलेत, पण बायबल सांगते देखील परमेश्वराचे भय जीवनाचा एक जरा आहे। मग आम्ही देवाचे भय धरल्याने युगान युग देखील देवाचे भय धरल्याने युगानुयुग त्याच्यावर काय राहील? देवाची दया, परमेश्वराची अनुग्रह त्यांच्यावर राहील। कोणावर? जे देवाचे भय धरतात। जर तुम्ही देवाचे भय धराल, तुम्हाला बघून तुमचे लेकर, तुमचे पुत्र, तुम्हाला बघून देखील लोक सुद्धा पाहते देखील खरोखर मनुष्य देवाचे भय मध्ये चालतो। या आम्ही प्रयत्न करू परमेश्वर भय मध्ये चालू आणि देवाचे भय मध्ये चालल्याने तुमचाच फायदा आहे आणि देवाची दया त्यांच्यावर दिसून येईल, देवाचे अनुग्रह त्यांच्यावर दिसून येईल। परमेश्वर भय जीवनाचा एक जरा आहे। आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची भीती असलेच पाहिजे। देवाचे भय धरा आणि देवाचे दया तुमच्यावर नेहमी असेल।